तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तोच चैत्र कामिनी तोची चंद्रमान भात। नमस्कार, मी सुवर्णा, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी जी कथा लिहिली आहे ती सादर करत आहे आणि त्या कथेचं नाव आहे तोच चंद्रमान भात। रात्रीचे जेवण आटपले, भांडी घासून पुसून अगदी स्वच्छ करून सेलपात लावली। किचन स्वच्छ आवरलं। प्रत्येकजण आपापल्या खोलीत निद्रा घेत होते आणि सगळीकडे शांतता पसरली होती। का कोण जाणे मनात कापूर माजले होते, मन बेचैन झाले होते आणि आपसुकच पावले जिन्याच्या दिशेने वर गेली। जिन्याची एक एक पायरी वर चढत होते, तसतसे मनाची घालमेल होत होती। एक एक विचार मनात येत होते। स्वाभाविकतः मनात विचार येण्याचे काहीच कारण नव्हते। वर टेरेसवर गेले, निरव शांतता होती। हवा खूप छान आल्हाददायक होती। थंडीही अंगाला अगदी बोचत होती आणि सगळीकडे अगदी काळोख पसरला होता। नजर अवकाशात गेली। चांदण्यांची शीतलता जाणवत होती। चंद्राचं रूप खुलून दिसत होतं। चंद्रावरचे डाग म्हणजे जणू तीटच लावलं होतं असं अगदी भासत होतं। चंद्र मनाला वेडावत होता। त्याच्याकडे एकटक पाहतच राहिले आणि अगदी पापणीही लवत नव्हते, एवढ्या एकाग्रतेनं त्याच्याकडे पाहत होते। त्याचं रूप सौंदर्य खुलून दिसत होतं। कधी असं भासत होतं की तो स्मितहास्य करत आहे, तर कधी मोठमोठ्याने हसत आहे, तर कधी खिन्न भासत होता, तर कधी त्याची मादकताही जाणवत होती। क्षणभर असं वाटले की तो लपंडाव खेळत आहे आणि चंद्राला असंख्य चांदण्यांनी वेढलेला आहे। चंद्राच्या रूप सौंदर्यावर जणू त्या फिदाच झाल्या होत्या। मधूनच रातकिड्यांचा आवाज किर्र किर्र असा ऐकू येत होता। झाडे, वेली, पशु पक्षी गाढ निद्रेत होती। अधूनमधून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाजही येत होता। मांजरही एकमेकावर गुरगुरत होतं। प्राण्यांची भाषा पण सहज लक्षात येते, त्यांच्या सोबत असल्याने त्यांची भाषा पण कळतेच ना। चंद्राचा तो मंद प्रकाश, चांदण्यांची ती शीतलता आणि मधून मधून येणारी गार वाऱ्याची झुळूक मन हेलावून जात होतं। जड पावलांनी टेरेसवर शतपावली चालू होती। क्षणभर असे भासत होते की चंद्र सोबतीला आहे, पण ढग आले की तो लपून जायचा। मग मन अगदी दाटून यायचं आणि पुन्हा उजेड यायचा व चंद्र भेटीला आला असे वाटायचे। माझे अवकाशातील चंद्र चांदण्यांचे निरीक्षण चालूच होते। जणू चंद्र चांदणीच्या कानात काहीतरी पुटपुटत आहे असे जाणवत होते। काय बरे बोलला असेल? दोघांचे हितगुज चालू असेल? कदाचित तिच्या सौंदर्याचंच गुणगान करत असेल। तू नाजूकशी, एवढी छोटीशी, लुकलुकणारी, मन मोहित करतेस, मनाला भुरळ घालतेस। तुझं लुकलुकणं म्हणजे लाजणंच। का बरं ही लाजत असेल? या दोघांच्यात असं कोणतं नातं आहे? मी माझ्याच मनाला प्रश्न करत होते आणि त्या दोघांचं निरीक्षण करीत होते आणि न कळत नात्यांची उकल झाली की ही युगानुयुगे सोबतच आहे। यांचे ऋणानुबंध खूप जुने आहेत। चंद्र चांदण्यांची ती आतुरता, दोघांची ती ओढ जाणवत होती। दोघे बोलत असताना मध्येच चांदणीचं ते हसणं आणि लाजणं जाणवत होतं। बोलता बोलता मध्येच चंद्र त्या चांदणीला उखाणा घ्यायला लावायचा
आणि स्मितहास्य करत नव्या नवरीसारखं अगदी लाजत चांदणी उखाणा घेत होती. सूर्य गेला अस्ताला, पशुपक्षी गेले झोपी, आणि चांदणी आली चंद्राच्या खोपी. मग पुन्हा चंद्राकडून चांदणीचा कौतुक सोहळा रंगायचा. हे सारं विलोभनीय दृश्य भासत होतं. यांचं मी मनोमन अगदी आस्वाद घेत होते आणि सुखावत होते. हा सारा नजारा पाहताना स्वगतच गीत ओठी आले. चांद रातीच्या दिनी धुंद मंद रागिनी, तुला पाहता क्षणी हरवून जात आहे. वाट चांद रातीची अजूनही पाहता आहे. दोघांनाही एकमेकाची ओढ होती. जणू चांदणी पाठोपाठ चंद्रही यायचाच, तर कधी चंद्रानंतर चांदणी यायची. रोज नव्याने रासलीला चालू असायची. पण आजचा नजारा काही वेगळाच होता. मनाला वेड लावणारा होता. रात्रीचा तो मंद प्रकाश, वाऱ्याची ती झुळूक, ढगांची सजलेली मऊ मऊ कापसासारखी ती सेज, दोघांचं ते बेधुंद होणं, एकमेकात हरवून जाणं. कामदेवता पण यांच्यावर जणू फिदाच होते. शृंगारिकता अगदी नसात भिनलेली होती. काळ्या ढगांची मग गर्दी व्हायची आणि दोघांचं जणू तर एकांतच देत होता तो काळे ढग, असा आभास होत होता. यापुढे स्वर्ग सुखही फिके पडेल असा नजारा तो जाणवत होता. एक एक अवकाशातील दृश्य नजरेने टिपत होते. रात्रीचे माध्यान्ह झाले. आजूबाजूच्या इतर चांदण्याही लक्ष वेधून घेत होत्या. त्याही तितक्याच आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होत्या. आपल्या लुकलुकणाऱ्या सौंदर्यानं चंद्राला अगदी मोहित करीत होत्या. पण स्वर्गसुख सगळ्यांनाच मिळतं असं नाही. प्रत्येकाच्या नशिबी असेल असंही नाही. इतर सर्व चांदण्या अगदी चंद्रापासून खूप दूर होत्या, परंतु ती छोटीशी चांदणी चंद्राच्या खूप जवळ होती. खूप खुश होती ती, खूप भाग्यवान होती ती. आणि अचानक दुरूनच कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येतो. आवाज परिचित होता आणि माझी चंद्राकडे व चांदण्याकडे पाहण्याची ती जणू तंद्रीच लागली होती. आणि तंद्री भंग पावली. झोपेतून एखाद्याला उठवावे तसे मी दचकून पाहते. खूप रात्र झाली होती. नीरव शांतता पसरली होती आणि मी एकटीच टेरेसवर उभा होते. जणू मी त्या चंद्र चांदण्याशी बोलतच आहे असे मला भासत होते. हा मनाचा आभास मनाला सुखावत होता, गारवा देत होता. मन हलके झाले होते. मनातील विचार कमी झाले होते. जणू मी चंद्र चांदण्यांना, ताऱ्यांना निरोप देत जिन्याच्या दिशेने परत येत होते व एक एक पायरी खाली उतरत होते. जसजशी एक एक पायरी खाली उतरत होते तसतसे चंद्र, चांदण्या, असंख्य तारे यांच्यासोबत घालवलेला एक एक क्षण पुन्हा नव्याने अनुभवत होते आणि पुन्हा स्वगतच गीत गुणगुणत होते. तोच चंद्रमान भात, तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप, तीच तोही कामिनी, तीच तोही कामिनी. धन्यवाद. कसा वाटला लेख अवश्य सांगा. स्वस्थ रहा, मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, उत्साही रहा, हसत रहा आणि हसवत सुद्धा रहा.